नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता चौथीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण युनिट 1.5 ऑनेस्टी बिल्ड्स ट्रस्ट. ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा, बिल्ड्स ट्रस्ट म्हणजे विश्वास बांधणी करतो किंवा विश्वास संपादन करतो. बघा, लेट्स कनेक्ट. पण कनेक्टच्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला कनेक्ट झाले नसाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडलेल्या व्हिडिओला लाईक करा. बघा, लेट्स कनेक्ट म्हणजे चला जोडून पाहूयात. हाऊ डीड यू फील ऑन रिटर्निंग अ लॉस्ट पेन्सिल टू युअर क्लासमेट. हाऊ डिड यू फील म्हणजे तुला कसं वाटेल. रिटर्निंग म्हणजे परत करून. काय परत करून? लॉस्ट पेन्सिल, हरवलेली पेन्सिल तुझ्या क्लासमेट म्हणजे वर्गमित्राला परत दिल्यानंतर तुला कसं वाटेल. तर याचं उत्तर असं देऊ शकता, आय फील व्हेरी हॅपी. आय फील व्हेरी हॅपी किंवा आय फील व्हेरी प्राऊड म्हणजे मला स्वतःचा अभिमान वाटेल. दुसरं, डीड यू एव्हर डेअर टू ॲडमिट युअर मिस्टेक्स टू युअर पॅरेंट्स आणि हाऊ. म्हणजे डेअर म्हणजे तुम्ही कधी हिंमत केली का कशाची, ॲडमिट म्हणजे मान्य करण्याची. काय? युअर मिस्टेक्स म्हणजे तुमच्या चुका, टू युअर पॅरेंट्स म्हणजे तुमच्या आईवडिलांना तुम्ही केलेली चूक मान्य केलेली आहे का तुम्ही, आणि केली असेल तर कशी, नाही ना. आता हे तुम्ही शोधा, तुम्ही कोणत्या चुका केल्या आणि त्या तुमच्या आईवडिलांसमोर मान्य केल्यात का. ठीक आहे, चला पाठ सुरू करूयात. रीड अँड डिस्कस. रीड म्हणजे वाचा आणि नंतर तुम्ही वर्गामध्ये डिस्कस करा. ठीक आहे, आधी आपलं लक्ष काय आहे, इंग्रजी वाचता आलं पाहिजे. मग त्यामुळं अगोदर मी जसा वाचतो तसा पाठ वाचा आणि नंतर समजून घ्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे, आणि पाठाच्या शेवटी आपण त्याचा स्वाध्याय नेहमीप्रमाणे तुम्हाला शिकवणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत आपला व्हिडिओ बघत राहा. वन डे म्हणजे एके दिवशी, डे म्हणजे दिवस. यंग पवन वॉज वॉकिंग अलॉंग द रोड नियर हिज व्हिलेज. आता बा, पवन काय करू लागला, वॉकिंग म्हणजे चालत होता. कुठं? अलॉंग द रोड म्हणजे रस्त्याच्या बाजूने चालत होता. नियर हिज व्हिलेज म्हणजे त्याच्या गावाच्या शेजारी. व्हाईल प्लेईंग म्हणजे खेळताना. ही फाउंड अ कॉइन लाईंग ऑन द ग्राउंड. बघा, जेव्हा खेळत होता तो, व्हाईल प्लेईंग म्हणजे खेळताना. ही फाउंड त्याला सापडलं. काय सापडलं? एक कॉइन सापडला. लाईंग ऑन द ग्राउंड, ग्राउंडवर पडलेला. लाईंग म्हणजे पडलेला असणे. आता बघा, हा पेन, धिस पेन इज लाईंग ऑन द बुक. लाईंग असा सापडला कॉइन. ही वॉज व्हेरी हॅपी. तो कसा झाला? खूप आनंदी. विथ दॅट कॉइन ही थॉट वी कूड बाय स्वीट्स. त्या कॉईननं त्याला काय वाटलं, मी काय खरेदी करील, बाय म्हणजे विकत घेईल, स्वीट्स म्हणजे गोड काहीतरी विकत घेईल. पवन रॅन होम अँड शोड द कॉइन टू हिज आई. बघा, माझ्या मागे वाचायचे तुम्ही, जसं जसं वेळ भेटेल तसं. तर पवन रॅन म्हणजे पळाला, घरी पळाला. होम म्हणजे घरी. अँड शोड म्हणजे दाखवला असा. द कॉइन कोणाला? आईला कॉइन दाखवला. ठीक आहे, पुढे बघा. आई लुक्ड ॲट द कॉइन अँड जेंटली आस्क्ड. आईनं काय केलं, त्या कॉइनकडे बघितलं. बघा, लुक म्हणजे पाहणे आणि जेंटली म्हणजे प्रेमानं विचारलं, पवन इज धिस कॉइन युअर्स. पवन, हा कॉइन तुझा आहे का? युअर्स म्हणजे तुझा. पवन रिप्लाइड, पवनने उत्तर दिलं, नो आई म्हणजे नाही. आय फाउंड इट ऑन द रोड. आय फाउंड मला म्हणजे सापडला. कुठं? ऑन द रोड, रस्त्यावर सापडला. मग बघा, आई बिकेम सिरियस. आई कशी झाली? सिरियस म्हणजे आई गंभीर झाली, चेहरा आईचा शांत झाला. बट स्पोक लव्हिंगली, पण तरीसुद्धा आई प्रेमानं बोलली. शी सेड, आई काय म्हणाली, देन धिस कॉइन डज नॉट बिलॉंग टू अस. मग हा कॉइन
बिलॉंग असणे म्हणजे एखादी मालकी असणे. आता धिस पेन बिलॉंग्स टू मी, हा पेन माझा आहे, बरोबर आहे. तसं त्याची आई म्हणते हा कॉईन त्यांचा नाही. समवन मस्ट हॅव लॉस्ट इट. समवन म्हणजे कुणीतरी त्याचा कॉईन हरवलाय, लॉस्ट म्हणजे हरपलाय. कीपिंग इट वुड बी रॉंग. कीपिंग म्हणजे ठेवून घेणे, हा ठेवून घेणे कसं असेल, रॉंग म्हणजे चुकीचं असेल. पवन फेल्ट अ लिटल सॅड. पवनला कसं वाटलं, थोडंसं सॅड म्हणजे दुःखी, लिटल म्हणजे थोडंसं. ही रिअली वॉन्टेड टू बाय स्वीट्स. रिअली म्हणजे खरोखरच त्याला काय विकत घ्यायचं होतं, स्वीट्स विकत घ्यायच्या होत्या. वॉन्टेड म्हणजे पाहिजे होत्या स्वीट्स. मग बट आई हेल्ड हिज हँड अँड सेड. आईनं त्याचा हात पकडला आणि म्हणाली, बीइंग ऑनेस्ट इज मोर इम्पॉर्टंट दॅन बीइंग हॅपी जस्ट फॉर अ मोमेंट. आई काय म्हणते, बीइंग ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक असणं हे इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचं आहे. कशापेक्षा, बीइंग हॅप्पी म्हणजे आनंदी असण्यापेक्षा. कशी, जस्ट फॉर अ मिनिट म्हणजे चॉकलेट घेतलं, खाल्लं आणि एका सेकंदासाठी तुम्ही आनंदी झाले, पण त्याच्यापेक्षा तुम्ही प्रामाणिक असणं काय महत्त्वाचं आहे. शी टूक पवन आउटसाईड. तिनं काय केली, पवनला आउटसाईड म्हणजे बाहेर घेऊन गेली. अँड आस्क्ड हिम टू अनाउन्स लाऊडली दॅट अ कॉईन हॅड बीन फाउंड. आई त्याला बाहेर गेली आणि काय म्हणली, त्याला म्हणाली अनाऊन्स म्हणजे मोठ्यानं अनाऊन्स कर, म्हणजे सांग लोकांना, एक कॉईन सापडलाय मला. आफ्टर सम टाईम म्हणजे थोड्या वेळानंतर, अ पुअर मॅन, पुअर म्हणजे गरीब, मॅन म्हणजे माणूस, केम अँड सेड ही हॅड लॉस्ट हिज ओनली कॉईन. ओनली म्हणजे फक्त एकच. एक गरीब माणूस आला आणि तो काय म्हणला, माझा एकच कॉईन काय झालाय, हरपलाय, फक्त माझ्याकडे तेवढा एकच कॉईन होता. आई आस्क्ड हिम अ फ्यू क्वेश्चन्स. आईनं त्या माणसाला काही प्रश्न विचारले. अँड देन रिटर्न्ड द कॉईन टू हिम. आणि तो रिटर्न म्हणजे परत केला कॉईन कोणाला, त्या गरीब माणसाला. पुढे बघा मग काय घडलं. द मॅन थँक्ड आई अँड पवन विथ टीयर्स इन हिज आईज. त्या माणसानं काय केलं, पवन आणि आईला धन्यवाद दिला. कसा, डोळ्यात टीयर्स म्हणजे अश्रू आले त्याच्या. पवन अंडरस्टूड दॅट डे दॅट द ट्रूथ अँड ऑनेस्टी ब्रिंग रिअल हॅपीनेस. बघा, ट्रूथ म्हणजे सत्य आणि ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा काय करते, रिअल म्हणजे खरा आनंद देतं. दो त्यामुळे, ही डिड नॉट गेट स्वीट्स. त्याला स्वीट्स भेटल्या का नाही. ही फेल्ट प्राऊड म्हणजे त्याला अभिमान वाटला. अँड हॅप्पी म्हणजे आनंद सुद्धा वाटला.